परभणीमध्ये शिवसेनेचा महापौर होणार आहे। शिवसेनेकडून महापौरपदी सय्यद इक्बाल यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले। सय्यद इक्बाल यांनाच मतदान करावे असा व्हीपही जारी करण्यात आलाय। तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख यांचं नाव निश्चित झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये जे झालं त्याचा कोणताही परिणाम परभणीमध्ये उमटणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेली होती आणि तसंच चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। 11 वाजता या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहेत। तिकडे ठाकरे गटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे महापौर पदावरती शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। हे सगळे नगरसेवक आता महापालिकेमध्ये जाण्यासाठी निघालेले आहेत। अपडेट जाणून घेऊयात। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पंकज, आता नावं देखील समोर आलेली आहेत महापौर आणि उपमहापौरांची। प्रक्रिया कशी पार पाडली जाणार आहे ही निवडीची? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक जी आहे ती साधारणतः 11 वाजता सुरू होईल आणि या दरम्यान आता बघितलं तर सर्व नगरसेवक जे आहेत ते इथं आलेले आहेत। आपण जर बघितलं तर काँग्रेसचे 12, शिवसेनेचे 25 नगरसेवक हे मागच्या 3 दिवसांपासून सोबतच आहेत। जेव्हा हे सहलीवर गेले होते त्यानंतर काल उशिरा हे दोन्ही पक्षाचे 37 नगरसेवक हे परभणीत दाखल झाले। मोरिया लॉन्स या ठिकाणी हे सर्व 37 नगरसेवक थांबवण्यात आले होते। आज सकाळपासून दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते तिथं दाखल होते। त्या सर्वांनी एकमत करून महापौर पदासाठी शिवसेनेचे सय्यद इक्बाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे गणेश देशमुख यांचं नाव जे आहे ते निश्चित झालेले आहे। सर्व नगरसेवक आपण बघितलं तर आता हे काँग्रेसचे नगरसेवक त्याचबरोबर शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते सोबत जात आहेत आणि सय्यद इक्बाल जे आहेत ते महापौर पदाचे उमेदवार तेही आज जात आहेत। काही वेळामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये जिल्हाधिकारी जे पीठासीन अधिकारी आहेत ते अर्जांची छाननी करणार आहेत। जे महापौर पदाचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले त्या अर्जांची छाननी होईल। त्यानंतर वैध अर्ज जे होतील त्याच्यानंतर परत 15 मिनिटांचा अवधी देण्यात येतो त्या उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी आणि महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे जे अर्ज शेवटी शिल्लक राहतील त्यामध्ये निवडणूक होईल आणि हात वर करून सर्व सदस्य जे आहेत ते आपली निवड जी आहे ती देतील आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर ह्या निवडी ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत। प्रज्ञा, पंकज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।